Good morning all of you. माझे नाव वेदिका विजय नरवडे. माझे नाव अनुष्का सुगतवार. माझे नाव ऋतुजा अर्जुन गुरणे. आम्ही श्रेयस माध्यमिक विद्यालय श्रीनगर छत्रपती संभाजीनगर इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी आहोत. आम्ही जलप्रदूषण ह्या समस्येवरती एक प्रोजेक्ट बनवला होता. आम्ही त्या प्रोजेक्टवरती उपायही काढले होते. जलप्रदूषण हे अनेक प्रकार होते. सांडपाणी, नद्या इत्यादीच्या माध्यमातून होते. आम्ही जलप्रदूषण या समस्येवर उपायही काढले आहेत. ते तुम्हाला आमच्या चार्टच्या माध्यमातून दिसत असेल. जलप्रदूषणाची मुख्य कारणे: औद्योगिक कचरा, कंपन्यांमधून निघणारे विषारी रसायनयुक्त पाणी जलस्रोतांमध्ये सोडले जाते. सांडपाणी, प्रक्रिया न केलेले घरगुती आणि सांडपाणी थेट नद्या आणि तलावांमध्ये सोडले जाते. शेती, शेतात वापरली जाणारी खते आणि कीटकनाशके पावसाच्या पाण्यामुळे वाहून तलावांमध्ये आणि नद्यांमध्ये मिसळतात. प्लास्टिक आणि कचरा, नद्या आणि समुद्रात प्लास्टिक आणि इतर अविघटनशील कचरा टाकल्याने जलप्रदूषण होते. तेल गळती, जहाजांमधून किंवा तेलविहीरीतून होणाऱ्या तेलाच्या गळतीमुळे पाणी प्रदूषित होते. खाणकाम, खाणकामातून बाहेर पडणारे विषारी पदार्थ पाण्यामध्ये मिसळतात. जलप्रदूषण रोखण्याचे व्यक्ती स्तरावरील उपाय: कचरा व्यवस्थापन, कचरा उघड्यावर किंवा जलस्रोतांमध्ये न टाकता तो योग्य कचरा कुंडीतच टाकावा. प्लास्टिकचा वापर कमी करावा. औद्योगिक आणि शहरी स्तरावरील उपाय: सांडपाणी प्रक्रिया, सांडपाणी प्रक्रिया न करता नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडू नये. प्रक्रिया केलेले पाणी सोडावे आणि शक्य असलेल्या त्याचा पूर्ण वापर करावा. नियमन आणि नियंत्रण: कारखान्यांमधून प्रक्रिया न केलेल्या अशुद्ध पाणी बाहेर सोडणे बंद करावे. धोकादायक रासायनिक कीटकनाशकांचा वापर प्रतिबंध लावावा. शहरी नियोजन: शहरांमध्ये हिरवीगार जागा वाढवा, ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. जागरूकता वाढवणे: जलप्रदूषणाचे धोके आणि ते टाळण्याचे उपाय याबद्दल लोकांना शिक्षित करा. धन्यवाद.